मनोज जरांगे हा प्रामाणिक पद्धतीने आपल्या कसं आरक्षण मिळावं समाजासाठी हा त्याचा लढा आहे, ते कौतुकच आहे। पण माझी विनंती हीच राहणार आहे की न्यायिक बाजू आणि भावनिक बाजू याचा समतोल कसा साधता येईल, हा समतोल सरकारने आणि मनोज जरांगे पाटलांनी काढावा अशी माझी दोघांना विनंती राहील। शेवटी आरक्षण हे सर्वांनाच पाहिजे, पण आरक्षण मिळवताना सुद्धा अनेक वेगवेगळे टप्पे आहेत। जसं मगाशी आपण म्हटलं की सामाजिक मागास सिद्ध होणे हा एक टप्पा आहे, म्हणून मनोज जरांगे पाटील आणि सरकारने न्यायिक आणि भावनिक ह्याचा मधला समतोल कसा काढून आरक्षण देता येईल ह्याच्याकडे दोघांनी लक्ष घालावं अशी माझी विनंती राहील। आत्ताच मी मगाशी इथं प्रेसला याच्या अगोदर किंबहुना तुमच्याशी संवाद साधायच्या अगोदर माझं विनोद पाटलांशी बोलणं झालं। विनोद पाटलांनी जी याचिका दाखल केलेली आणि उद्या क्युरेटिव्ह पिटिशनचं उद्या त्यांनी निकालाची तारीख दिलेली आहे, किंबहुना उद्या सुप्रीम कोर्ट सांगणार आहे नेमकं क्युरेटिव्ह पिटिशन आम्ही एक्सेप्ट करू की नाही करू। पण विनोद पाटलांच्या बोलण्यावरनं आणि मी त्यांचं जे सगळं संभाषण ऐकल्यानंतर मला सुद्धा पूर्ण विश्वास वाटतोय की उद्या हिअरिंगसाठी ते निश्चित घेतील आणि समाजाला आरक्षण देण्यासाठी एक सर्वोच्च न्यायालय हे सकारात्मक असण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।